नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे सुक्या वाटाण्याची उसळ। त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य: वाटाणे किंवा काही कडधान्य भिजत घालायचं राहिलं तर थोड्या कोमट पाण्यामध्ये घालून 2-3 तास ते झाकून ठेवायचे, चांगले भिजले जातात। आता मी वाटाणे कुकरला घालून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता मी इथे कांदे भाजायला ठेवलेत, त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण हे भाजून घ्यायची, वाटणाला खूप छान टेस्ट येते। आता हे कांदा, खोबरं, लसूण चांगलं भाजून घेतल्यानंतर मी खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। त्याच्यामध्ये लसूण, धने, बडीशोप हे घालून मी मिक्सरला फिरवून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये भाजलेले कांदे घालून घेतले आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक करून घ्यायचं। वाटण बारीक करून झाल्यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घ्यायच्या। नंतर कांदा एक बारीक चिरलेला आणि कढीपत्ता घालून हे चांगलं परतून घ्यायचं। कांदा हलका गुलाबी रंगावरती आला की मग त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालून घेतलं आणि हे सर्व एकजीव करून घेणार आहे। कांदा टोमॅटो एकजीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आणि वाटण चांगलं भाजून घ्यायचं। वाटण भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि तिखटानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। मी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा लाल मसाला घालून घेतला आहे। नंतर ह्याच्यामध्ये जे वाटाणे आपण कुकरला मी शिजवून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। अगदी चांगले शिजलेत वाटाणे आणि हे वाटाणे मी दुपारी भिजत घातले होते। नंतर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता वाटाणे शिजलेले आहेत, तशा हिशोबाने आपण पाणी घालून घ्यायचं। आपल्याला उसळ किती घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्या हिशोबाने घालून घ्यायचं। आता हे सगळं एकजीव केल्यानंतर त्याच्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे। झाकण ठेवून मी 10 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून देणार। अशा प्रकारे ही उसळ तयार होते। अशा प्रकारे बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।